कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता या महत्त्वाच्या 3 शक्तिपीठांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 12 शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध केलेला आहे। शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये 18 जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये शक्तिपीठ महामार्गावरील शेतकऱ्यांच्या रागाचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसल्यानं त्यांचा पराभव झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे महायुतीचे नेते देखील या महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत। म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शक्तिपीठ महामार्ग हा कळीचा आणि वादाचा मुद्दा बनणार आहे। अठरा जूनला या एक मोर्चा काढून या महामार्गाला विरोध करायचा, ज्याचं नाव शक्तिपीठ आहे। त्याचं नावसुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही, तरी शक्ती कोणाची वाढणार असा मोठा प्रश्न आत्ता निर्माण झालेला आहे। जनतेची शक्ती जर वाढणार नसतील तर हा महामार्ग कशासाठी, हा मोठा प्रश्न आहे। मी मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट निदर्शनास आणलेली आहे की या रस्त्याची काही आवश्यकता नाही आणि या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची जी जमीन जाणार आहे याचा फार मोठा फटका या निवडणुकीत आपल्याला बसलेला आहे। जवळजवळ 11 लोकसभेच्या जागा यामुळे अडचणीत आलेल्या होत्या। हा शक्तिपीठ मार्ग देवाच्या नावाखाली या राज्यातल्या जनतेला येटीला धरून लुटमार करणारा हा मार्ग ठरणार आहे। 40,000 एकर जमीन या शक्तिपीठ मार्गामध्ये अधिकृतरित्या जाणार आहे। दरम्यान हा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग नेमका कसा आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। तर कोकणातील बांधा ते वर्ध्यापर्यंत 805 किलोमीटरचा हा महामार्ग असेल। 12 जिल्ह्यातील 27,500 एकर जमीन यासाठी हस्तांतरित होणार आहे। शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86,000 कोटींचा खर्च येणार आहे। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी या 3 शक्तिपीठांना हा महामार्ग जोडला जाईल। गरज नसताना ठेकेदारांच्या फायद्यासाठी या महामार्गाचा घाट घातल्याचाही आरोप होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।